महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। यवतमाळचा पारा घसरला। 2 दिवसांपासून कडाक्याची थंडी। गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता पुन्हा जोमाने परतली आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कडाक्याची थंडी वाजत असून यवतमाळ शहरातही तापमानात मोठी घट झाली आहे। सोमवारी सकाळपासूनच हवेत गारवा वाढल्याने नागरिकांना उबदार कपडे घालून घराबाहेर पडावे लागत आहे। हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर भारतात विशेषतः काश्मीर, शिमला आणि हिमालयन परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे। त्याचसोबत अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीवरील हवेच्या दाबात बदल झाल्यामुळे महाराष्ट्राकडे थंड वारे वाहत आहे। याचा थेट परिणाम विदर्भातील तापमानावर झाला असून पारा झपाट्याने खाली आला आहे। शेतकऱ्यांना दिलासा। तुरीवरील संकट टळणार। गेल्या आठवड्यात आभाळ ढगाळ असल्याने शेतकरी चिंतेत होता। ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली होती। मात्र आता ढग दूर होऊन कडाक्याची थंडी सुरू झाल्याने पिकांवरील रोगांचा धोका कमी होणार आहे। ही थंडी पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरेल असा विश्वास कृषी तज्ज्ञांनी केला आहे। येणाऱ्या काही दिवसात तापमानाचा पारा अजून खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे थंडीचा जोर आणखी वाढणार। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ।